धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये पशूंमध्ये फार विविधता आढळते. जगातील एकूण पशुसंख्येपैकी 11% पशुसंख्या आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि मंडळी, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पशुधनाला फार महत्त्व आहे. आणि का नसावं? पशु प्राणी हे आपल्यासाठी नेहमी वरदान ठरलेत. आता तुम्हीच बघा ना, गाई आणि म्हशींपासून आपल्याला दूध मिळतं. बैलाचा उपयोग शेतीसाठी आणि वाहतुकीसाठी आपण करतो. इतर असे अनेक प्राणी आहेत ज्यांचं मांस, हाडं, खूर या सगळ्याचा वापर आपण करत असतो. मंडळी, गाय ही दरवर्षी गर्भारे राहून तिनं एक वासराला जन्म द्यावा. त्यामुळे काय होतं तर आपला आर्थिक फायदा होत असतो. आज आपण विषय घेतलाय माजाचं एकत्रीकरण आणि त्याचे फायदे. आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर चैतन्य पावशे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपलं आमच्या कृषी दर्शन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू. डॉक्टर चैतन्य पावशे हे सहयोगी प्राध्यापक व प्रमुख स्कंद कोशिका प्रयोगशाळा पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई इथं कार्यरत आहे. मला सांगा की सध्या पशुसंपदा आणि एकूणच दुग्ध उत्पादन जे होतं त्याची स्थिती काय आहे? आपल्या इथे जर भारत म्हटलं तर हा कृषी प्रधान देश आहे. आजही 70% जी लोकसंख्या आहे ही आपल्याकडे शेती करण्यात उद्योगाच्या याच्यात लागलेली आहे. बरोबर. आणि ह्या शेतीच्यासाठीच आपला हा जो पूरक धंदा म्हटला म्हणजे पशु दुग्ध संवर्धन झालं किंवा पशुसंवर्धन झालं, दूध उत्पादन मिळतं, हा एक खूप मोठा रोजगार आहे. कारण की पुष्कळशा ठिकाणी नुसतं शेतीला जर पूरक धंदा नसला तर हा म्हणजे चालणारा धंदा आहे. आपल्याकडे जगात आज ती 530 मिलियन्स पूर्ण संख्या आहे. आणि हे जर पाहिलं जगाच्या दृष्टीने कंपॅरिझन केलं तर 55% म्हशी फक्त भारतात आहे. बरं. 12% गायी आपल्या भारतात आहे. मग शीप आहे, म्हणजे मेंढी झालंय, बकरी झालं, ह्या तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि खूप अशी विविधता आहे. आणि एवढ्या सगळ्या असल्यामुळे आपण जगात एक दूध प्रोडक्शनमध्ये, उत्पादनामध्ये जगात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर. पण पहिल्या क्रमांकावर आहे ते कशासाठी तर आपण संख्येने जास्त आहे म्हणून. पण दरडोई उत्पादन जर म्हटलं तर आपलं फार कमी आहे. आणि याचं कारण म्हणजे जर पाहिलंय तर आपण आपल्याकडे पशुची प्रजननाची जी आहे, पशु प्रजननाच्या बऱ्याचशा साऱ्या समस्या आहेत. कारण की एवढ्या आपल्याकडे उत्पादित गायींची संख्या कमी आणि अनुत्पादित गायीची संख्या जास्त आहे. आणि मग दोघांना तर चारा काही खायला तर लागतंच. आणि या खाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की वैरण, ज्या पहिली शेती वैरणीसाठी पण केली जायची, आज वैरण नाही आपल्याकडे. आणि वैरणाचा तुटवडा सगळ्यात महत्त्वाचा झाला. आणि त्या गायीला जर वैरणच नसेल आणि अनुत्पादित आणि उत्पादित गायीला पण त्याच्यातलंच देता येत असेल तर या वैरणाच्या कमतरतेमुळे शरीराची झीज पूर्ण भरून जात नाही, तिला पूर्ण पाहिजे तसं बॅलन्स मिळत नाही. आणि याच्यामध्ये मग पशुच्या समस्या सुरू झालेल्या आहेत. आणि एकूणच पशु प्रजननाच्या समस्याला जो सध्या आहे तो सध्या सगळ्यात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न आहे. म्हणजे पशु प्रजनन समस्या आणि गायीचं पुनरुत्पादन यांचा संबंध आपण अशा रीतीने लावतो. तर पशु प्रजनन हा एक बॅकबोन आहे उत्पादनाचा. आणि याच्यामध्ये काय आहे की गायीची जेव्हा दूध देते तेव्हा झीज होते, ती गाई केव्हा माझं राहिली, केव्हा गेली, या सगळ्या गोष्टींमुळे तिचं पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सी आपल्याकडे कमी पाहायला मिळते, की जी सगळ्यात महत्त्वाची आहे. मग पशु प्रजनन व्यवस्थापनाचा आणि याचा आपण परिणाम कसा काय होतो त्यामध्ये? अच्छा, पशु प्रजननामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पशुचं व्यवस्थापन करणे. कारण की व्यवस्थापन बरोबर नसलं, कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन जर बरोबर नसलं तर त्याचं पूर्ण जी घडी बसायला पाहिजे ती बसत नाहीये. त्याच्यामध्ये पशुप्रजननामध्ये पशुप्रजननाचं एक व्यवस्थापन एक महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याकडे वैरणीचा प्रॉब्लेम आहे. आता जर पाहिलं तर व्यवस्थापनामध्ये ती गाय म्हणजे जर तसं पाहिलं तर आम्ही काय म्हणतो गर्भधारणेचा दर किती आहे, तो 100% असायला पाहिजे, तो नसतो. एक वर्षी एक कालवड पाहिजे, तुम्ही मागाशी आम्हाला सांगितलं, तो गर्भधारणेचा दर तसा असायला पाहिजे पण तसं होत नाही. याचं कारण म्हणजे काय तर आम्ही त्याला 4 वेगवेगळ्या भागात डिवाइड करतोय.
एक सगळ्यात पहिलं म्हणजे गायीची क्षमता की ती कशी दिसतं, तिला तुम्ही कशी खाऊ घालताय, किती तुम्हाला किती फळवल्या, तिची माझावर केव्हा येतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या गाईला किती खाऊ घालणार, तिची तब्येत कशी आहे, ती कोणत्या एखाद्या रोगाने पिछडीत आहे का, तिला गर्भाशयाचे कोणते आजार आहेत का, हे त्या गाईकडे आहे. बरं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्या गाईच्या माजाचं लक्षणाचं तुम्ही निरीक्षण करणे की जे शेतकऱ्यांच्या हातात आहे किंवा त्या मजुराच्या हातात आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे आपण शुक्राणूने तिला कृत्रिम रेतन करू किंवा तुम्ही नॅचरल पद्धतीने जेव्हा तुम्ही म्हणताय तसं करू तर त्या शुक्राणू प्रजननक्षम आहेत का. आणि चौथा घटक म्हणजे आमचा जो पशुवैद्य करतो की जे आमचा कृत्रिम रेतनाचं तंत्रज्ञान, ह्या पूर्ण 25% म्हटलं तर 100%. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर आल्यात तर गर्भधारणा होतं. आता याच्यामध्ये वैरण नाही आहे, क्षारांची कमतरता आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माज बरोबर ओळखल्या जात नाहीये. आणि मग या गोष्टीमुळे सगळ्यात महत्त्वाचं असतं हे जर व्यवस्थापन बरोबर झालं नाही तर ती गाय माझावर येणार नाही बरोबर. मग या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आलं पाहिजे की आपण त्याचं व्यवस्थापन नीटचं असं व्यवस्थापन कसं करायचं. बरं, तर कृत्रिम रेतन याविषयी आपण थोडं सविस्तर शेतकऱ्यांना सांगूया. आपण बरोचदा म्हणजे आमच्या पशुवैज्ञानामध्ये की बायोटेक्नॉलॉजी जैविक तंत्रज्ञान एक पद्धत आलेली आहे. आणि तसं पाहिलं ना तर विचार करा मॅडम की जैविक तंत्रज्ञान ह्या गोष्टीचा सगळ्यात पहिलं उगम म्हणजे आमचं हे कृत्रिम रेतन की एका वळूचं जे वीर्य आहे आम्ही ते फ्रोझन करतोय, एका सेलला आम्ही फ्रोझन करतोय, एका म्हणजे शीतकांडीमध्ये बंद करतोय, पाहिजे तेव्हा आम्ही त्याला बाहेर काढतो आणि त्या स्त्रीच्या योनी मार्गातून त्याला आतमध्ये टाकतो. त्या आतमध्ये गेल्यानंतर स्त्री बीजाशी फलीकरण करतं आणि त्याच्यापासून एक गर्भधारणा करतो. म्हणजे आज अमेरिकेत असलेलं जो बूल आहे त्याचं आम्ही चांगल्या प्रकारचं अतिउच्च बूल आहे त्याच्या प्रकारचं आम्ही सिमेन आणतोय, त्याला आम्ही ते गोठवतो आणि पाहिजे त्यावेळी आम्ही त्याला आतमध्ये म्हणजे पाहिजे त्यावेळी म्हणजे गायीच्या माजाप्रमाणे आम्ही तिला फळवतो. नाही, माजाची लक्षणं ओळखल्या गेली नाही कारण की 90% जे गर्भधारणेचा जो काळ आहे हे माजाच्या लक्षणं ओळखण्यावर आहे. आता जर तुम्ही बरोबर माजाची लक्षणंच ओळखली नाही तर काय होणार की स्त्री बीज निघणार पण शुक्राणूची तिथे वेळेवर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर कृत्रिम रेतन करायचं असलं किंवा तुम्ही नॅचरल जरी म्हटलं तरी माजाची लक्षणं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. आता माजाची लक्षणं कशी ओळखायची तर गाय जेव्हा माजावर येते तेव्हा थोडीशी अशी खाणं पिणं कमी करते, दूध देणं कमी करतं आणि चिकटचा असा स्त्राव ती बाहेर काढतं बसल्यावर. आणि त्याच्यानंतर ही जी लक्षणं ही रात्री सगळ्यात जास्त चांगली दिसतात आणि दिवसा जर पाहिली तर तुम्हाला कमी दिसतात आणि सकाळी खूप चांगली दिसतात. मग याच्यामध्ये होतं काय की त्या गायी आम्हाला वेळेवर फळवायला जात नाहीयेत. त्या समस्या नेमक्या कोणत्या? त्या समस्या म्हणजे असं काय झालेलं आहे की पहिले शेतकरी म्हणजे गोठ्यात राहणारा शेतकरी होता, आता तसं झालं नाहीये. तुमच्या दूरदर्शनमुळे लोक कार्यक्रम पाहायला लागलेली आहेत, गोठ्यात जाणं फार कमी केलं आणि नवीन मुलं या क्षेत्रात आलेली आहे पण त्याला त्याच्याविषयी तेवढं ज्ञान दिलं गेलं नाहीये किंवा त्यांच्याकडे तेवढं ज्ञान पण नाही आणि त्यांनी त्याच्यात लक्ष पण घातलं नाही कारण ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून. मग पुष्कळदा काय होतं की तो शेतकरी तिथपर्यंत पोहोचत नाही आणि तो पाहत नाही बरोबर. दुसरी गोष्ट काय की पहिले आपल्या गाय दुपारी व्यवस्थित चरायला जायच्या पण आता काय गोठ्यात त्या बांधल्या जातात. त्या बांधल्या गेल्यामुळे आता कसं असतं की माजाची लक्षणं एक गाय जेव्हा ती सुरुवात करतं तेव्हा एकमेकावर उडायला सुरुवात करतं. जी गाय उडतं तिचं अरे हिचे माज सुरू झालेलं आहे आणि जेव्हा ती पूर्ण कोणत्या गायीला उडू देते तर अरे ही गाय माझावर आलेली आहे आणि इथे आता तिला AI करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ती गाय बांधली असली तर कसं करणार, त्याच्याविषयी ज्ञान कमी आहे, बांधले असल्यामुळे ती बरोबर दाखवू शकत नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे असं कोणतं अमेरिकेसारख्या किंवा प्रगत देशांमध्ये वेगवेगळी संगणकाद्वारे किंवा डॉग पण वापरतात ते माजाची लक्षणं ओळखायसाठी, तसं आपल्याकडे नाहीये किंवा कोणतं यंत्र असं आपल्याकडे नाहीये की ती माजाची लक्षणं ओळखल्या गेलं नाही. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या ह्या म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्यामुळे जर बरोबर आपण शोधू शकलो नाही तर कन्सेप्शन रेट म्हणजे गर्भधारणेचा हा जो प्रकार आहे हा फार कमी कमी होत चालतो. साधारणतः माजाचं वय कोणतं असतं डॉक्टर? तर माजाचं वय जर म्हटलं तर क्रॉसब्रीड्स जे आहेत त्या कमीत कमी 1 ते 1.5 वर्षानंतर माजावर यायला म्हणजे त्याला प्युबर्टी एज म्हणतो आम्ही, त्या माजाला यायला सुरुवात करतात. आपल्या ज्या गायी आहेत म्हणजे भारतातल्या ज्या आहेत या साधारणतः 2 ते 2.5 वर्षांनी येतात आणि म्हैस जे सगळ्यात महत्त्वाची ती 3 ते 3.5 वर्षांनी माजावर यायला सुरुवात करतात. आणि तो काळ किती काळ टिकतो? तो हा जो काळ आहे हा 20 ते 24 तास जो गायींमध्ये आहे पण याच्यामध्ये ब्रीड कोणता आहे याच्यावर पण डिपेंड आहे. 20 ते 24 तास राहतो हा काळ आणि हा काळ अत्यंत महत्त्वाचा हा टिकून राहण्याचा. आणि प्रजननाची क्षमता वाढवावी म्हणून काय करता येण्यासारखं? आता प्रजननाची क्षमता वाढवायसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं की आपली प्रजननाची क्षमता कशामुळे कमी झाली, कोणता असा घटक आहे याचं निरीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग निरीक्षण केलेला माहीत झालेला घटक जो आहे त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावरची वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला तिथपर्यंत आपलं लक्ष साध्य करायचं आहे. आणि ह्यासाठी आम्ही माजाचे एकत्रीकरण
हा केला तर काय फायदा होईल हे अत्यंत महत्वाचं आहे. की आपण काय करू की ती गाय हिटवर येऊन राहिलेली आहे, शेतकरी लोकांना लक्ष नाही आहे, पाहिजे त्या प्रमाणात तो शेतकरी त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाहीये, आमचा पशुवैद्यक पोहोचू शकत नाहीये आणि अनुत्पादित गायीची संख्या वाढत चाललेली आहे कारण की त्या गर्भधारणेचा दर कमी होत चाललाय. मग माझाचं एकत्रीकरण करायचं आणि माझाचं एकत्रीकरण करून मग आपण त्या गायीची गर्भधारणेची जी गुणवत्ता आहे किंवा दर वाढवायचा आहे. त्याच्यामुळे माझाचं एकत्रीकरण हा पण एक व्यवस्थापनेचा प्रकार आहे. माझाचं एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय आणि त्याचा पशुप्रजननाशी काय संबंध आहे डॉक्टर? आता माझाचं एकत्रीकरण म्हणजे काय की आपल्या गोठ्यातील एकापेक्षा जास्त काही एकाच वेळी माझावर आणण्यात संप्रेरकाच्या माध्यमातून म्हणजे आपण हार्मोन्स म्हणतो ते हार्मोन देऊन आपण त्याला एकाच वेळी माझावर आणायचं आणि कृत्रिम रेतनांनी त्याला गर्भधारणा करायची किंवा असं माझाचं लक्षण पाहायचंच नाही. एका ठराविक वेळीच आम्ही त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा कृत्रिम रेतन करतो. म्हणजे बघा की आम्हाला माझाचं लक्षण पाहायचं कामच पडलेलं नाहीये. एक संप्रेरकाचं इंजेक्शन देऊन त्याला आम्ही वेळेवर आमच्या पाहिजे तेव्हा आम्ही त्याला माझावर आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही त्याला इन्सेमिनेशन केलं, कृत्रिम रेतन केली, कृत्रिम गर्भधारणा केली आणि त्याला आणलं. हे माझाचं एकत्रीकरण झालं. एकत्रीकरण म्हणजे एका वेळेस तुम्ही अनेक गायी किंवा त्यांना आपण एकत्रित आपण आणून त्यांना ते तसे संप्रेरक देतात. संप्रेरक देऊन त्याला माझावर आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होईल डॉक्टर? आता याच्यामध्ये काय होईल की त्याचं जे आहे की त्याला शेतकऱ्याला जे कृत्रिम त्याला त्याचं मांस पाहायचं आहे, मग त्याला भरवायचं आहे, तो त्याला मजूर केव्हा सांगेल, मग तो आपल्या दवाखान्यात आणेल आणि त्याच्या वेळेला जर हा 24 तासाचा जर फरक निघून गेला तर मग सगळं हे प्रॉब्लेम होऊन जाईल. आता बघा ना की जसं वेगवेगळ्या माझाच्या लक्षणांवर त्याच्या गर्भधारणेचं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. जर जेव्हा म्हणजे माझाचा पहिला काळ असतो तेव्हा साधारणतः जर इन्सिमिनेशन केलं, कृत्रिम रेतन केलं तर 42% तुम्ही त्याला माझा तो गर्भधारणा करू शकतो. मध्य काळ आहे की जेव्हा गाय उभी आहे, दुसरी गाय माउंट करू देते आहे तेव्हा 82% आहे. त्याच्यानंतर जर हा काळ निघून गेलाय तर हळूहळू त्याचं 75% होईल. त्याच्यानंतर माझाचा काळ निघून गेल्यावर जर तुम्ही 6 तासांनी केलं तर 62% होईल. त्याच्यानंतर 24 तासांनी जर केलं किंवा 12 तासांनी केलं तर 28% होईल. त्याच्यानंतर 36 तासांनी जर केलं तर 8% होईल. आणि जर तुम्ही कम्प्लिटली 48 तासांनी तर तुम्ही आमच्या दवाखान्यात आणलं की बाबा माझ निघून गेला आणि 48 तासांनी तुम्ही आमच्याकडे आणलंय तर त्याच्यात काहीच होणार नाही. शेतकरी आणतो, आमच्या गायला तुम्ही भरून द्या, ती माझं राहिली होती, का रे केव्हा तुझी गाय माझं तर माहीत नाही, दाखवत होती, तो आम्हाला त्या मजुरांनी सांगितलं होतं. अशा बऱ्याचशा समस्या सांगतात आणि त्याची अपेक्षा असते की माझी गाय गर्भवती झालीच पाहिजे. पण त्याला तर माझाचा काळ ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचं जे तुम्ही जर फायदे जर मला विचारत आहात त्याच्यामध्ये काय होतं की मी माझ्याप्रमाणे त्याचं हे ठरवू शकतो, वेळापत्रक ठरवू शकतो. दुसऱ्यांदा पुष्कळ काय होतं की आपण एकाच वेळी म्हणजे हिवाळ्यात चांगला सीझन असतो, खायला वगैरे भरपूर असतं, तेव्हा आपण गाय फळवतो आणि त्या उन्हाळ्यात म्हणजे तेव्हा त्याच्यानंतर 9 महिन्यांनी त्या बरोबर येतात, म्हणजे एकाच वेळी सगळ्या येतात. जर आपण असं केलं की आपल्या मर्जीनुसार आपण त्याला जर केलं तर तुम्हाला जेव्हा दूध पाहिजे, साधारणतः उन्हाळ्यात शेतकरी लोकांना दूध मिळत नाही की जेव्हा दुधाची अत्यंत आवश्यकता असतं, मग आपण अशा काही गायी फळवल्या की त्याचा उन्हाळ्यात 9 महिने आधी जर केलंय आपण तर त्या गायी बरोबर उन्हाळ्यातच व्याहतील आणि म्हणजे तेव्हा आपल्याला दूध उत्पादन मिळेल. आता काय होतं की आपल्याकडे आपण त्यांना खाऊ घालतोय, आम्ही जेव्हा तुम्ही खाद्य देता तेव्हा आमचं सगळ्यात पहिले आधीचं म्हणजे जेव्हा गाय गर्भावती राहिली त्याचं पहिलं वेगळं फिडिंग आहे. मग मध्यामध्ये आली, कारण की शेतकरी लोक पहिल्यांदा काहीच देत नाही, निकच देतात, कारण त्याला माहित नसते तिची गाय गाभण आहे म्हणून. मग तेव्हा जर तुम्ही वेगळं फिडिंग दिलं, मध्यांतरचं वेगळं दिलं आणि जेव्हा गाय आता जर जवळ आली आहे, तिच्या पार्च्युरेशनच्या किंवा व्याहण्याच्या जवळ आलेली आहे, तेव्हा तिच्याकडे लक्ष देणं, मिनरलचं चांगलं देणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा तुम्ही त्याला चांगलं देऊ शकाल, म्हणजे तुम्ही त्याचं खाद्यपदार्थाचं त्याच्या खाद्याचं तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा माझाचं लक्षण म्हणू शकतो, पण आता काय झालं त्याच्यापेक्षा वरची प्रोसिजर स्त्री बीज निस्सारणाचा जो वेळ आहे तो आम्ही आमच्या हातात घेतलेला आहे. म्हणजे मी म्हणेल तेव्हाच बाह्य लक्षणं न पाहता मी दिलं, त्याला औषधं दिलीत आणि त्याला बाह्य लक्षणं न पाहता इतक्या 18 तासांनी किंवा 20 तासांनी तिथे जाऊन मी हे करेल. दुसरी गोष्ट काय झाली की आज पशुसंवर्धनामध्ये गायींची संख्या वाढलेली आहे, बरेचसे पशुवैद्यक आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, तो तिथपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे आज बघा की एक गाय म्हणजे एका वेगळ्या 30 किलोमीटरवर आली, दुसरी गाय एका वेगळ्या ठिकाणी आली, चौथी गाय एका वेगळ्या ठिकाणी आली, आमचा पशुवैद्यक एका ठिकाणी पोहोचू शकणार नाही. पण जर तुम्ही माझाच एकत्रीकरण तो एका गावात गेला आणि त्यांनी आज 10 गाय घेतल्या, त्या 10 गायला त्यांनी संप्रेरक देऊन त्याला माझावर आणली आणि पाहिजे तेव्हा तो गेला, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो दुसऱ्या गावात गेला आणि तिथे त्यांनी संप्रेरक देऊन त्याला माझावर आणलं.
म्हणजे काय होईल की तो म्हणेल तेव्हा त्या गोष्टीला तो करू शकतो. पण ही पद्धती हीच आहे का? आता काही शेतकऱ्यांनी एका गावच्या ठरवलं की आपल्या गावातल्या गायींना माझ्यावर आणायचं, तर त्यांनी ते संपर्क करतात की तुम्ही संपर्क करतात? नाही. कशा पद्धतीनं? म्हणजे काय झालंय की हा जो प्रयोग आहे हा म्हणजे नवीन राबवण्यात गेलेला आहे, पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे किंवा आमच्या डॉक्टर लोकांनाही त्याच्याविषयी थोडीशी कमी संकल्पना असल्यामुळे ह्या गोष्टींचं हे झालं आहे. कारण की आपण जे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करतो त्याला जर पाहिलं तर शासकीय शासन 450 रुपये लावतं आणि 3दा जर एखाद्या वेळेला आपण त्या गाईला 3दा भरतो तर म्हणजे कमीत कमी 1200-1300 रुपये खर्च होतो. मग आपण जर हार्मोन इंजेक्शन देऊन जर तिला व्यवस्थित तिचं व्यवस्थापन करून जर हे केलं तर होईल. पण थोडंसं शेतकऱ्यांना याच्याविषयी माहिती कमी आहे आणि आमच्या थोडेसे पशुवैद्यकाकडनंही आम्ही त्याला माहिती द्यायचा विचार करतोय, म्हणजे देतो. पण त्याच्यातनं त्या गोष्टी जर या दोघांना या माध्यमातून जर माहीत झालं तर याचा फायदा चांगला होईल. बरं, आता उपचारासाठी लागणारा खर्च आणि मिळणारा नफा, हां, याविषयी काय सांगाल आपण? आता याच्याविषयी काय की उपचारासाठी जर तुम्ही खर्च जर म्हटलं तर काय होतं की आम्ही याच्यासाठी पहिले त्याला जीवनसत्व देतो. सगळ्यात पहिले आम्ही जंत निर्मूलन करतो, कारण की या जंतामुळे पण एक प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याला खनिज मिश्रण देतो, विटॅमिन म्हणजे जे आहे त्याला वेगवेगळे विटॅमिन अ ब कडं देतो आम्ही त्याला. त्याच्यानंतर तुम्ही त्याला मिनरल मिक्सचरची एक पावडर देतो, साधारणतः 15 दिवस आम्ही देतो आणि याचा खर्च 300 रुपये अंदाजित. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही त्याला प्रोस्टाग्लॅन्डिनची 2 इंजेक्शनं देतो. 150 रुपयाचं म्हटलं तर 2 इंजेक्शनसाठी 300 रुपये लागतात. त्याच्यानंतर त्याला जे कृत्रिम रेतन करू आपण, पकडू त्याला किंवा आपण त्या कृत्रिम रेतनाला लागणारा खर्च 50 रुपये आहे आणि आमचा जो डॉक्टर तिथे जाईल किंवा येणं जाणं करणं या सगळ्या गोष्टींचा मी तरी माझ्या अंदाजित खर्च त्याचा 200 रुपये पकडला. म्हणजे जर जास्तीत जास्त म्हटलं आहे तर हा खर्च 850 रुपये होईल. आता बघा, तुम्ही मला फायदा विचारला. या फायद्यामध्ये काय झालं की जर आपली गाय, आपण पहिले त्याचा तोटा बघू की जर ती गाय अशी आली नाही, बरोबर माझ्यावर नाही आली, आणि त्याचा तोटा बघू की एका गाईला एक ती लाईव्ह मशीन आहे, तिला काहीतरी खाऊ घालायला लागतं आणि खाण्यासाठी तिचं कुठून ना कुठून तरी खाण्यामुळे तिला कुठेतरी ती चारा लागणार आहे. तर तसं जर पाहिलं तर एक गायला आपल्याला द्यायचं असं पशुखाद्य जे द्यावं लागतं ते त्याला 2 किलो साधारणतः दिवसाचं द्यावं लागतं. त्याचा अंदाजित खर्च किंमत आज मार्केटमध्ये 15 रुपये म्हणजे 30 रुपये झाले. तिला ओला चारा जो आहे तो 5 किलो द्यावा लागतो, त्याची किंमत जर 6 रुपये पकडली तर 30 रुपये झाले. तिला ओला चारा जो आहे म्हणजे सुका चारा 5 किलो, त्याचा अंदाजित खर्च आहे 6 प्रमाणे 30 किलो आणि ओला चारा 15 किलो द्यावा लागतं, त्याचा अंदाजित खर्च आहे 4 रुपये म्हणजे 60 रुपये. 120 रुपयाचं ती खातं. कोणती गाय आली, शेण उचलणं, दूध काढणं, बाकीच्या गोष्टींसाठी तिला मजुरी द्यावं लागेल. मी कमीत कमी मजुरी पकडली, जास्त आहे पण कमी कमी तिला पकडले मी 40 रुपये. आता गाय उत्पादित नाही आहे तुमची, ती गाय दूध देणार होती, कमीत कमी आपण पकडू मॅडम की 3 लिटर दूध दिलं असतं. आज त्याचा शासकीय दराप्रमाणे पकडला तर 20 रुपयाप्रमाणे जर पकडलं तर 60 रुपयाचं दूध झालं. म्हणजे एका गाईला रोजचा खर्च लागेल 200 रुपये. 1 महिना जर ती गायची जर हीट निघून गेली, 1 महिना जर नाही झाली तर 30 दिवस गुणीला जर 200 पकडले तर 6000 रुपये झाले. पुष्कळदा काय होतं की गाय फळवल्या जातं पण त्याचं आपण पाहत नाही तिची गर्भधारणा झाली की नाही, गाय तशीच खाली राहतं. 2 महिने निघून गेले, 12,000 रुपये झाले. 3 महिने जर तुमची गाय हे झाली तर 18,000 रुपये झाले. पुष्कळदा काय होतं की दूध उत्पादन करणारा जो हे असतो, गवळी असतो, तो काय करतोय की माझी गाय जर लवकर फळली तर ती दूध उत्पादन कमी करेल बुवा, हा एक विचार असतो. पण त्याला हे अर्थशास्त्र माहीत नाहीये की जर ती लवकर फळवायला गेली नाही तर तिचं रोजचं काय काय वाढतंय म्हणून. म्हणजे असं त्याचा 18,000 रुपये झाला. आज बघा मॅडम की आज आपल्या म्हणजे महाराष्ट्राचं आपण बघू फक्त की आज आपल्या महाराष्ट्रात 52,40,000 अशा पैदासक्षम म्हणजे ब्रिडेबल पॉप्युलेशन आहे. खूपचं पॉप्युलेशन अनुत्पादित आहे. मी फक्त 10% पकडतो. म्हणजे आज आपण 52,40,000पैकी जर पकडलं तर 5,24,000 हे आपलं ब्रिडेबल पॉप्युलेशन आहे. 10%च पकडलं आणि ह्या पॉप्युलेशनला जर आपण 200 रुपयांनी गुणलं मॅडम तर 10,48,00,000 रुपये हा रोजचा आपला लागणारा खर्च आहे. म्हणजे हा अनुत्पादित गाईचा हा खर्च आहे रोज. मग मी काय म्हणतोय की याला जर जे 6,000 रुपयाचा जर 1 महिन्याचा जर तिला केलं नाही तर 6,000 रुपयाचा खर्च लागतो आणि माझी जी किंमत आहे ती 850 रुपये आहे. याच्यातनं जर मी मायनस केलंय तर तिला 5,000 म्हणजे 6,000 रुपये जर ती गाभण राहिली नाही तर, पण मी फक्त माझ्याकडनं 850 रुपये लावणार आहे आणि ती गाय माझ्यावर आणून तिला फळवणार आहे आणि ती गर्भावती करणार आहे. ती जेव्हा दूध देईल तेव्हा तिचा खर्च तेव्हा होईल 5,000. आपल्याला तरी फायदा 5,150 रुपयाचा. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे 850 रुपये लावलो आपण आणि त्याला आपल्याला हा फायदा मिळाला. नक्कीच. आता हे झालं गायीविषयी. असं कृत्रिम रेतन आपण कोणकोणत्या पशु
प्राण्यांमध्ये करू शकतो? नाही, कृत्रिम रेतन आपण जर पाहिलं भारतात तर गाई आणि म्हशींमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात करतात किंवा बरं. वेगवेगळ्या विविधता आहे. हं. बकरीमध्ये किंवा बकरीमध्ये शेळीमध्ये पण करतात आणि मेंढीमध्ये पण करतात. हं. त्याच्यामध्ये केलं जातं पण प्रमाण फार कमी जास्त, पण गाय आणि म्हैस याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केलं आपण कोणता प्रयोग राबवलाय? आम्ही जो आहे की हा जो प्रयोग आहे की आम्ही महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने आम्हाला हे दिला होता म्हणजे हा भारत सरकारने त्यांना दिला आणि महाराष्ट्राने आम्हाला एक मॉडेल म्हणून तुम्ही करून दाखवा की बा याच्यातनं काय संकल्पना, काय एक मॉडेल प्रयोग आम्ही केला. अकोल्याला पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये हा प्रयोग केला आम्ही तिथे, आणि हा प्रयोग आम्ही 500 गायींवर राबवला. आणि म्हणजे याला 58 लाखाचं त्यांनी हे दिलं होतं आणि तो प्रयोग आम्ही राबवला तिथे. म्हणजे पशुधन विकास मंडळ अकोला मार्फत आम्ही हा प्रयोग महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे हा प्रयोग राबवला. बरं, आता नेमका कृती आराखडा आपण सांगाल शेतकऱ्यांना? नाही, मला त्याच्या आधी थोडंसं कृती आराखड्याच्या आधी हे सांगायचं की हा जो आम्ही प्रयोग राबवला याचे खरं निष्कर्ष काय झाले, की हा जो एवढ्या पैसे आम्ही खर्च केलेत या प्रयोगामध्ये आम्ही 4491 गाईला आम्ही हा केलाय. तर आपण एक शेतकऱ्यांना सांगण्यासाठी याचा अर्थ करून सांगू आपण या सिंक्रोनायझेशनचं, की आपण 4191चा लावलाय. माझा प्रत्येक गाईचा खर्च आलाय 880 रुपये. म्हणजे एकूण काय केलंय आम्ही की 880 आणि 4491 जर गाय आपण जर म्हटल्या तर याच्यासाठी मला 43,94,000 रुपये खर्च आला. याच्यापैकी 2006 गाई या गर्भावती राहिल्या. बरं, मग आपण या गर्भावती राहिल्यापैकी 10% जे पर्सेंट आहे आपण त्याला कमी करून टाकू, कारण की कधी ॲबॉर्शन्स होतं, वेगवेगळ्या कारणास्तव गाय कधी राहतं पण तो गर्भ जिरतो. मग आपण 10% जर कमी म्हटलं तर 1806 गाई ह्या व्याहल्यात. मग या 1806 गाई व्याहल्या, त्याच्यानंतर काय झालं की या गाईंनी दूध दिलं. 4 लिटर जर दूध पकडलं आणि जर साधारणतः जर तुम्ही पकडलं तर 240 दिवस दूध उत्पादनाचा जर दिवस पकडलं तर त्या गाईंनी 14,44,000 लिटर दूध दिलं. मग आता 44,000 एवढं जर 14,44,000 दूध दिलं, आपण 25 रुपये लिटरने जर त्याला गुणलं तर त्याचा खर्च त्यांनी आपल्याला दिलं 3,61,00,000 रुपये, 3,61,20,000 रुपये आपल्याला त्यांनी उत्पादन दिलं. आता याच्यामध्ये आपण निव्वळ नफा पकडू, म्हणजे बाकीचा खर्च लागतो, आम्ही 25% आपण त्याच्यातला पकडू, मग आपल्याला 90,30,000 रुपये त्याच्यापासून फायदा झाला. म्हणजे आम्ही लावलं किती, 43 लाख रुपये लावला, आम्हाला फायदा किती झाला, 90 लाख रुपये झाला. आणि आपण जर कॉस्ट बेनिफिट रेशो जर पाहिला, खर्च व फायद्याचं जर प्रमाण लावलं तर मी 1 रुपया जर लावलेला तर मला 2 रुपये मिळाले. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की शेतकरी बंधूंना मला एक सांगायचं आहे की नुसतं गाय उत्पादित करण्याच्या सोबतच त्याला दूध उत्पादन मिळेल, आणि दूध उत्पादन मिळाल्यासोबत त्याचा जो दूध उत्पादनातनं झाल्यामुळे त्याचं जे लागणारा चारा आहे, खाद्य आहे, तो त्याच्यातनं विकत घेऊ शकेल. त्याला एक कालवड मिळेल. ती कालवड मिळाल्यामुळे ती परत तिच्या जर ती हे असली, मादी असली तर ती परत त्याच्या कामात येऊन जाईल. जर मेल असला तर तो त्याच्यासाठी जर वळू त्याच्यासाठी तो कामात येऊन जाईल. म्हणजे त्याची ही जी राहिलेली आहे, पुष्कळदा काय होतं की गाय 7-8 वेत करतं, पण याच्यामध्ये तुम्ही वेतांची संख्या वाढवू शकता. पुष्कळदा गाय 1-1 वर्ष जर गाभणच राहिली नाही तर तुमच्याकडे कमी कालावधी मिळतील, तुमचं यील्ड कमी होऊन जाईल. तर याच्यामधनं तुम्ही 2 गोष्टी साधू शकता की तुम्हाला दूध उत्पादन होईल, तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला पशुखाद्याचं संगोपन करता येईल, तुम्हाला एक कालवड मिळेल. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही हा कॉस्ट बेनिफिट रेशो तिथे ठेवलेला. नक्कीच फायद्याचं गणित आहे. फायद्याचं गणित आहे. आपण थोडं कृती आराखड्याविषयी सांगा. आता कृती आराखडा म्हणजे काय की याच्यामध्ये काय झालेलं आहे की जर सगळ्यात पहिले आपली गाय, आता कृती आराखडा आम्ही दिलेला आहे की सगळ्यात पहिले आपली गाय सुदृढ आहे, माझावर येते पण फळत नाहीये, मग याच्यासाठी तुम्ही डॉक्टरशी संपर्क साधा. डॉक्टरमुळे काय कळेल की तो त्याच्या पाहिजे की तुम्हाला विचार की ती गाय गर्भावती आहे का ते चेक करेल. ती गर्भावती नसावी आणि तिला त्या येणाऱ्या मध्यातल्या 45 ते 50 दिवसात तिला कृत्रिम रेतन केलेलं नसावं. मग सगळ्यात पहिले आम्ही त्याला जंतनाशकाचं औषध देऊ, खनिज मिश्रणाचं औषध देऊ, व्हिटॅमिन एडीचं इंजेक्शन देऊ, फॉस्फरसचं इंजेक्शन देऊ. हे असं 15 दिवसाची आम्ही तिला ट्रीटमेंट देतोय. याच्यानंतर मग 15 दिवसाची ट्रीटमेंट दिल्यानंतर काय करतो आम्ही की तिला प्रोस्टाग्लॅन्डिनचं इंजेक्शन देतो 15 दिवसांनी. आणि मग दुसरं गाय माझ्यावर येईल मधात, पण आम्ही तिला फळवत नाही. दुसरं इंजेक्शन तिला 26व्या दिवशी, म्हणजे आपण पूर्णतः सुरू केल्यानंतर 26व्या दिवशी करू किंवा 11व्या दिवसांनी दुसरं इंजेक्शन लावू. गाय दुसरं इंजेक्शन लावल्यानंतर किंवा 26व्या दिवसानंतर 29 ते 30 दिवसांनी माझ्यावर येतं, तेव्हा आपण तिला फळवू. आणि ती फळवल्यानंतर 60 किंवा 90 ते 100 दिवसात आपण तिला, म्हणजे पहिल्यापासनं 90 ते 100 दिवसात तिची गर्भधारणा झाली की नाही पाहू, किंवा तुम्ही कृत्रिम केतन केल्यानंतर ती 50 ते 60 दिवसांनी ती गर्भधारणा झाली की नाही तिची तपासणी करणं पण तेवढीच महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं की पुष्कळदा असं होतं
पहिल्या इन्सेमिनेशन पहिल्या कृत्रिम रेतनमध्ये काय थांबत नाही आणि गर्भधारणा झाली की नाही पुष्कळ तर शेतकरी विसरून जातो, पाहत नाही आणि ती काय तशीच राहतं, माझाची लक्षणं दाखवत नाही आणि याच्यामुळे खूप मोठी तफावत होऊन जाते. शेतकऱ्यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की माज ओळखणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वैरण देणं, त्याला नियमित असं पशु बॅलन्स खाद्य देणं, तिला विटॅमिन ए मिश्रण, खनिज मिश्रण देणं हे सध्यात महत्त्वाचं आहे. आणि जर त्याच्याकडे तिचं दुर्लक्ष होत असेल तर शेतकरी बंधूंनी एक माझाचं एकत्रीकरण आपल्या जवळच्या पशुवैद्यकाकडे जाऊन पाहायचं, त्याला विचारायचं की असं कोणती संकल्पना आहे का. थोडाफार खर्च लावून जर त्यांनी ही योजना जर राबवली तर नक्कीच त्याला त्याच्यापासून फायदा होईल, दूध उत्पादन वाढेल, त्याला एक काफ मिळेल आणि तो जो खाऊ घालतोय तो दूध विकण्यातनं त्याचा हा एक हे करून टाकेल. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना जी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. दुधाळ जनावरांच्या कार्यशक्तीचा पुरेपूर वापर करून आपण नक्की आर्थिक फायदा करून घ्याल, हे नवतंत्रज्ञान आपण अवलंबाल अशी आशा धरून आता आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.